नेरळ परिसरातील अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचे सर्रास पाहायला मिळत आहे। मटका तर अनेक भागात खुलेआम सुरू असल्याचे निदर्शनास येते। अशाच नेरळ गणेश घाट परिसरातील ऑनलाईन जुगार सुरू असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सदर जागेवर छापा टाकला असून तेथून पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेऊन तिघांवर गुन्हा दाखल केलाय। याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत। रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू आहे। त्यांच्या या कामाचे सर्वच ठिकाणी कौतुक होत असून पोलीस अधीक्षक पाहिजेत तर असे अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे। अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार मटका जुगार आणि सट्टेबाजी सारखे गैरप्रकार काही भागात पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत, परंतु नेरळ सारख्या शहरात हे कुठे कमी होताना दिसत नाहीत। ही कारवाई नेरळ गणेश घाट परिसरातील राजमाता जिजाऊ तलावाजवळ करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। पोलिसांनी या कारवाई दरम्यान 15,000 रुपयांचा मुद्देमाल, त्यामध्ये 2 मोबाईल फोन जप्त केले आहेत। तिन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तक्रार नेरळ पोलिसांकडून दाखल करण्यात आली आहे। तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारे हे करीत आहेत। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, नेरळ कर्जत।